इस पूरी सृष्टि के हम एक बहुत छोटे से कण हैं। हम सबकी एक ही खोज है, अच्छा स्वास्थ्य, शांति, ज्ञान, सौभाग्य, शक्ति। मतलब हर समय हर हाल में सुख और शांति की कामना। ये पाने के लिए हर इंसान कड़ी मेहनत करता है, मगर क्या हम इसे पा सकते हैं? जी हां, ये हासिल की जा सकती है। ये सब तभी मुमकिन है जब हम आत्मज्ञान और विश्व शक्ति को समझ लें। तो चलिए विश्व शक्ति की हम जानकारी लेते हैं। विश्व शक्ति पूरे विश्व में मौजूद है। इस शक्ति से पूरा तारापुंज, ग्रह, मनुष्य, परमाणु बंधे हुए हैं। ये हर जगह मौजूद है। इसका बंधन पूरे विश्व को व्यवस्थित रखता है। विश्व शक्ति जीवन शक्ति है, दिव्य शक्ति है। विश्व शक्ति हमारे जिंदगी के संतुलन और चेतना के लिए जरूरी है। विश्व शक्ति हमारी हर क्रिया और काम की नींव है। गहरी नींद और पूरी खामोशी में हमें थोड़ी सी विश्व शक्ति मिलती है। इस शक्ति का हम अपने रोज की दिमागी कामों में इस्तेमाल करते हैं, जैसे देखना, बोलना, सुनना, सोचना और शरीर के हर काम। ये थोड़ी सी शक्ति हमें सोते समय मिलती है, जो इन सब कामों के लिए काफी नहीं है। इसलिए हम थक जाते हैं, तनाव से भर जाते हैं। इससे हम शारीरिक और मानसिक झंझटों में फंस जाते हैं, बीमार हो जाते हैं। इन सब से छुटकारा पाने के लिए हमें ज्यादा से ज्यादा विश्व शक्ति मिलनी जरूरी है। विश्व शक्ति जरूरी है हमारे शरीर का संतुलन बनाए रखने के लिए, सुखी और स्वस्थ जीवन के लिए, हर काम और मौके से जूझने के लिए, ज्ञान हासिल करने के लिए और अंत में अपनी चेतना बढ़ाने के लिए। भरपूर विश्व शक्ति हमें केवल ध्यान से मिलती है। नींद अचेत ध्यान है। ध्यान सहज नींद है। नींद में हमें थोड़ी सी ही शक्ति मिलती है, ध्यान से भरपूर शक्ति मिलती है। ये शक्ति हमारे शरीर की, दिमाग की और बुद्धि की शक्ति बढ़ाती है, छठी इंद्री उजागर करती है और भी बहुत कुछ। इस ज्ञान से बढ़ी हुई शक्ति से हम बिना तनाव के स्वस्थ और खुश रह सकते हैं। हमारी शक्ति बहुत बढ़ जाती है। ध्यान हमारी चेतना स्वयं की ओर आने के सिवा कुछ नहीं है। ध्यान से हम जानबूझकर अपने शरीर से दिमाग तक जाते हैं, दिमाग से ज्ञान
और ज्ञान से स्वयं की ओर और उससे भी आगे पहुंच जाते हैं। ध्यान करने के लिए हमें अपने शरीर की सारी हरकतों को बंद करना पड़ता है, जैसे शरीर का हिलना, देखना, बोलना और सोचना। ध्यान कैसे करते हैं, आइए देखते हैं। ध्यान के लिए पहला काम है स्थिति। आप किसी भी तरह बैठ सकते हैं। बैठना आरामदेह और निश्चल होना चाहिए। हम जमीन और कुर्सी पर बैठकर ध्यान कर सकते हैं। ध्यान हम किसी भी जगह कर सकते हैं जहां हम सुखदायी हों। आराम से बैठिए, पैरों को मोड़िए, उंगलियों को फंसाइए, आंखें बंद कर लीजिए। अंदर और बाहर की आवाजों पर रोक लगाइए। किसी भी मंत्र का उच्चारण नहीं कीजिए। पूरे शरीर को ढीला छोड़ दीजिए। ढीला, बिल्कुल ढीला। जब हम पैरों को मोड़ते हैं और अंगुलियों को फंसा लेते हैं तो शक्ति का दायरा बढ़ जाता है, स्थिरता बढ़ जाती है। आंखें दिमाग के द्वार हैं, इसीलिए आंखें बंद होनी चाहिए। मंत्रोच्चारण, कोई भी ध्वनियां अंदर की या बाहर की मन की क्रियाएं हैं, इसीलिए इन्हें बंद करना होगा। जब शरीर ढीला छोड़ दिया जाता है, चेतना दूसरे कक्ष में पहुंच जाती है। मन और बुद्धि। मन विचारों का समूह है। बहुत से विचार हमारे मन में उभरते रहते हैं। जब विचार आते हैं तो प्रश्न भी उठ खड़े होते हैं, जाने और अनजाने। मन और बुद्धि को भावातीत करने के लिए हमें अपनी सांस पर ध्यान देना चाहिए। अपने आप पर ध्यान देना हमारी प्रकृति है। जानबूझकर सांस न लीजिए। जानबूझकर सांस लीजिए, न छोड़िए। सांस लेना या छोड़ना अनायास होना चाहिए। प्राकृतिक सांस पर ध्यान दीजिए। ये इसकी व्याख्या है, यही तरीका है। विचारों का पीछा मत कीजिए। विचार, सवाल, उनसे चिपक मत जाइए। विचारों को हटा दीजिए। सांस पर पुनः ध्यान दीजिए। प्राकृतिक सांसों पर ध्यान दीजिए। सांसों में खो जाइए। इसके बाद सांसों की गहराई कम होती जाएगी। धीरे धीरे सांस हल्की और छोटी होती जाएगी। आखिर में सांस बहुत छोटी हो जाएगी और दोनों भावों के बीच में चमक का रूप ले लेगी। इस दशा में
हर किसी में न सांस रहेगी न विचार, वो विचारों से परे हो जाएगा। ये दशा कहलाती है निर्मल स्थिति या बिना विचारों की दशा। ये ध्यान की दशा है। ये वो अवस्था है जब हम पर विश्व शक्ति की बौछार होने लगती है। हम जितना ज्यादा ध्यान करेंगे उतनी ही ज्यादा विश्व शक्ति हमें प्राप्त होगी। विश्व शक्ति प्राणमय शरीर की शक्ति में प्रवाह करती है। शक्ति से भरा हुआ शरीर प्राणमय कहलाता है। प्राणमय शरीर में 72,000 से ज्यादा रंग रहित नाड़ियां या शक्ति की नलियां होती हैं जो पूरे शरीर में फैली हुई हैं। शक्ति नलियां सिर के भाग से शुरू होती हैं। ये भाग ब्रह्मरंध्र कहलाता है। ये नलियां सारे शरीर में पेड़ की जड़ों और डालियों की तरह फैली हुई हैं। प्राणमय शरीर हमारे शरीर का विशेष आधार है। प्राणमय शरीर हमारे कार्य, यहां तक कि हमारे अस्तित्व का स्रोत है। प्राणमय शरीर को गहरी नींद में या फिर ध्यान में विश्व शक्ति मिलती है। हम इस शक्ति का उपयोग अपनी सारी मानसिक और शारीरिक क्रियाओं में, जैसे देखना, बोलना, सुनना, सोचना और शारीरिक कार्यों में करते हैं। इन्हीं सारे कर्मों का आधार विश्व शक्ति है। विश्व शक्ति का बहाव केवल हमारे विचारों पर आधारित है। जब हम सोचने लगते हैं तो विश्व शक्ति का बहाव रुक जाता है। मतलब यह है, हमारा सोचना विश्व शक्ति का बांध है। जब विश्व शक्ति का बहाव कम हो जाता है तो शक्ति नलियों में कम शक्ति पहुंचती है। ये कमी हमारे शरीर की शक्ति में रंग रहित सूक्ष्म धब्बे डाल देती है। ये धब्बे धीरे धीरे हमारी शरीर में बीमारी पैदा करते हैं। मतलब यह है कि हमारे प्राणमय शरीर में शक्ति की कमी सारी बीमारियों की जड़ है। ध्यान से हमें बहुत बड़ी मात्रा में विश्व शक्ति मिलती है। ये हमारी शक्ति नलियों के जरिए सारे शरीर में पहुंचती है। जब विश्व शक्ति बहुत बड़ी मात्रा में शक्ति नलियों में बहने लगती है तो रंग रहित सूक्ष्म धब्बे मिट जाते हैं, और जब ये धब्बे साफ हो जाते हैं तो हम सारी बीमारियों से मुक्त हो जाते हैं।
जब ब्रह्म रंध्र में शक्ति बहने लगती है तो हमें सिर में और सारे शरीर में भारीपन लगने लगता है। जब शक्ति हमारे नलियों को साफ करने लगती है तो हमें उस हिस्से में खुजली या दर्द का आभास होता है। कभी कभी हमें भौतिक शरीर के कई हिस्सों में दर्द भी महसूस हो सकता है। इन दर्दों को दूर करने के लिए हमें दवा लेने की जरूरत नहीं है। ज्यादा ध्यान करने से ये दर्द दूर हो जाते हैं। ध्यान के द्वारा ज्यादा विश्व संजोने से हम सारी मानसिक और शारीरिक बीमारियों से छुटकारा पा सकते हैं। अगर हम पिरामिड के अंदर बैठकर ध्यान करें तो ध्यान की अवस्था साधारण से तिगुनी जल्दी पहुंच जाती है। अब हम ये मालूम करेंगे कि पिरामिड और पिरामिड की शक्ति क्या है। EFT म्हणजे काय बघा, इमोशनल फ्रीडम टेक्निक. इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणजे काय की अलीकडच्या काळामध्ये सायंटिस्ट लोक ताण तणाव भीती नैराश्य काढून टाकण्यासाठी ही टेक्निक वापरतात. कुठल्याही प्रकारची भीती जी आहे ना अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये ही टेक्निकने जातात. कित्येक वर्षाची भीती जबरदस्त टेक्निक आहे. इमोशनलशी रिलेटेड सगळे प्रॉब्लेम त्याच्यातून ठरवतात. पण यामध्ये सिद्धांत काय आहे तर एक सतत आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची कॉस्मिक ऊर्जा वाहत असते आणि कॉस्मिक ऊर्जा वाहत असताना आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म शरीरामध्ये एकूण 72,000 नाड्या असतात. आणि नाड्या म्हणजे काय ही ऊर्जा वाहून येणारी केंद्र एकूण 72,000 नाड्या असतात. तर ह्या नाड्यांच्या मधून जोपर्यंत कॉस्मिक ऊर्जा व्यवस्थितपणे वाहणार आहे किंवा वाहत असते तोपर्यंत माणसं कुठल्याही प्रकारची ताणतणावाला बळी पडत नाही. माणसं नेहमी आनंदी असतात, हसत खेळत असतात, निरोगी असतात, मस्त मजेत असतात. पण जर ते डिवाइन ऊर्जा वाहत असताना आपल्या शरीरामध्ये काही अडथळे निर्माण होत असतील, काही ब्लॉक्स निर्माण होत असतील, ती ऊर्जा व्यवस्थितपणे वाहत नसेल, त्याचं सर्किट कंप्लीट होत नसेल, मग मात्र माणूस कोणत्या ना कोणत्या तणावाला बळी पडतो. टेन्शन, ताण तणाव, भीती, नैराश्य, चिंता, काळजी हे जे माणसामध्ये वाढतात त्या वाढण्यामागचं एक कारण काय आहे तर ती डिवाइन पॉवर कॉस्मिक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित वाढते. म्हणून या EFT टेक्निकमध्ये काय शिकवलं जातं तर शरीरामध्ये एकूण 12 पॉइंट्स आहेत. आपल्या शरीरामध्ये एकूण 12 पॉइंट्स आहेत. त्या पॉइंट्समध्ये कुठंतरी ऊर्जा ब्लॉक होते आणि जर तुम्ही या पॉइंट्स जर टॅप केला, या पॉइंट्स जर तुम्ही स्वच्छ केलं समजा तर त्यावेळी त्या शरीरामध्ये ऊर्जा वाहण्यामध्ये जे अडथळे निर्माण झालेले आहेत त्या अडथळे पूर्णपणे निघून जातात आणि एकदा का ते अडथळे निघून गेले की मग मात्र माणूस पुन्हा आनंदी होतो. माणूस पुन्हा भीतीपासून, टेन्शनपासून, ताणतणावापासून मुक्त होतो. म्हणून जगभर आज EFT नावाच्या टेक्निकला खूप महत्त्व दिले गेले. EFTने एकतर इन्स्टंट रिझल्ट आहे आणि कुठल्याही प्रकारची इमोशनल गोष्टीवरती ते काम करते. मग ते 12 पॉइंट्स कुठले कुठले आहेत
ते आपण पहिल्यांदा समजून घेऊया. तुम्हाला मी एक चार्ट पण देणार आहे, त्या चार्टमध्ये सगळे 12 पॉईंट्स आहेत. तर पहिलं समजून घ्या. फर्स्ट पॉईंट आहे इथं मध्ये, त्यानंतर सेकंड पॉईंट आहे त्या ठिकाणी डोक्यावर बरोबर मध्ये. हा, त्यानंतर थर्ड पॉईंट आहे आयब्रोच्या सुरुवातीला, डोळ्यांचे जे उघडे आहेत ना हे याच्या सुरुवातीला, आयब्रोच्या सुरुवातीला. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे त्या ठिकाणी डोळ्यांच्या बरोबर या लाईनला थोडंसं वर. त्याच्यानंतर पॉईंट आहे डोळ्यांच्या खाली, गालावर नाही, डोळ्यांच्या खाली जास्त. त्यानंतरचं पॉईंट आहे नाकाच्या खाली, नाकाच्या खाली त्या ठिकाणी पॉईंट आहे. आणि नंतरचं पॉईंट आहे इथं. आणि त्याच्यानंतरचं पॉईंट आहे कॉलर बोनच्या आहे, कॉलर बोनच्या जस्ट खाली त्या ठिकाणी, कॉलर बोनच्या जस्ट खाली. आणि मग तिथून पुढं जो पॉईंट आहे 4 बोट सोडायचं टाक्यापासून आणि बरोबर 5व्या बोटावरती तो पॉईंट, 5व्या बोटावरती सरळ रेषेचा पॉईंट आहे. ठीक आहे, इथला पॉईंट आहे. बोथ साईड, एक साईड केलं तर चालेल किंवा बोथ साईड केलं तर चालेल, तिथं पॉईंट आहे. त्यानंतर या बोटाच्या या बाजूने पॉईंट आहे, नखाचं जिथं सुरुवात होते ना तिथं. त्यानंतरचं पॉईंट आहे इथं शेवटच्या बोटाच्या आतल्या बाजूने. आणि नेक्स्ट पॉईंट आहे शेवटचे 2 बोट जे आहेत त्याच्या या ठिकाणी. मग अशा पद्धतीने एकूण 12 पॉईंट्स. मग जेव्हा तुम्ही ह्या पॉईंट्स टॅप करता, टॅप करणे म्हणजे काय, असं त्याचं बडवणे, असं टॅप करणे. हे जेव्हा तुम्ही पॉईंट टॅप करता ना, तेव्हा तिथं जी काही ऊर्जा साठलेलं आहे, ब्लॉक झालेलं आहे, ती ऊर्जा रिलीज होते. आणि एकदा ते रिलीज झाले की नाही, मग त्यापासून जे काही टेन्शन, ताण तणाव आहे सगळं आपण काय काही मिनिटांमध्ये याचा अनुभव येणार आहे. मग करत असताना प्रोसिजर समजून घ्या. पहिल्यांदा तुम्हाला ज्याच्याबद्दल भीती वाटते, फॉर एक्झाम्पल आज आपण स्टेजबद्दलच घेणार आहे. तुम्हाला ज्याच्याबद्दल भीती वाटते ना, ते 3 वेळा खोल श्वास घ्यायचा पहिल्यांदा. 3 वेळा खोल श्वास घेऊन, समजा तुम्हाला स्टेज क्लिअर वाटत असेल तर स्टेजबद्दल मनामध्ये असं विचारा की मी स्टेजवरती आहे, तर मला आता किती भीती वाटते स्टेज. मग माझ्या हातात नंतर जातात, मला बोलता येत नाही, मागचा घसा कोरडा पडलेला आहे, आवाज फुटलेला आहे, डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे, काय तुम्हाला वाटतं ना, तो जे काही फिलिंग्स आतून येतात ना त्याला मार्क्स द्या. 0 ते 100% मार्क्स जर तुम्हाला द्यायचं असेल तर किती टक्के भीती वाटते. मग मला 40% भीती वाटते, मग कुणाला 80% वाटेल, कुणाला 30% वाटेल, कुणाला 10% वाटेल, कुणाला 90% वाटेल. काय असेल ते तुमच्या कल्पनेने काय करायचं, एक मार्क द्यायचा, एक स्केल द्यायचं. मग स्केल देऊन झाल्यानंतर मग काय करायचं बघा की इथं आपण टॅपिंग करू. पहिला पॉईंट, हे फर्स्ट पॉईंट PR पॉईंट म्हणतात त्याला. तर हे टॅपिंग करताना मग ऍक्सेप्टन्स सजेशन घ्यायचं, स्वीकार. स्वीकार कसा की जरी मला स्टेज भीती वाटत असले तरी मी त्याचे पूर्णपणे स्वीकार करतो, असं म्हणायचं. मला 3 वेळा ते म्हणायचं. आणि म्हणता काय करायचं बघा की पॉईंट टॅप करायचं. कमीत कमी 25 ते 30 वेळा हे पॉईंट टॅप होणार. जरी मला स्टेज भीती वाटत असले तरी मी त्याचे पूर्णपणे स्वीकार करतो, जरी मला स्टेज भीती वाटत असेल तरी मी त्याचा पूर्णपणे स्वीकार करतो. असं 3 वेळा म्हणायचं. म्हणता 25 ते 30 वेळा टॅप होणार आहे. आणि हे झाल्यानंतर पॉईंट नंबर 2 ते पॉईंट नंबर 11पर्यंत 12पर्यंत पॉझिटिव्ह सूचना घ्यायची. पॉझिटिव्ह सूचना म्हणजे काय की माझ्या मनावर पूर्ण नियंत्रण आहे. मी नंतर तुमच्याकडे सगळ्यांची करून माझ्या मनावर पूर्ण नियंत्रण आहे. त्याच्यानंतर मी एक खूप चांगला वक्ता आहे, माझ्यामध्ये खूप चांगली वक्तृत्व कला आहे, माझ्या खूप चांगलं वक्तृत्व कला आहे. मी जगातलं कोणत्याही स्टेजवरती भाषण करू शकतो, माझ्यामध्ये जबरदस्त आत्मविश्वास वाढलेला आहे, माझ्यामध्ये प्रचंड कम्युनिकेशन स्किल आहे, खूप छान कम्युनिकेशन स्किल आहे, माझ्यामध्ये एक्सप्लेन करण्याची क्षमता आहे,
एखादा मुद्दा पटवून सांगण्याची क्षमता आहे, एखादा मुद्दा पटवून सांगण्याची क्षमता आहे. मी खूप चांगला वक्ता आहे, मी खूप चांगला वक्ता आहे, मी खूप चांगला वक्ता आहे, मी प्रभावी वक्ता आहे, मी प्रभावी वक्ता आहे. दिवसेंदिवस माझ्यातील वक्तृत्व कला अधिकारी वाढत चाललेलं आहे. दिवसेंदिवस माझ्यातील वक्तृत्व कला अधिकारी वाढत चाललेलं आहे. या पद्धतीने 12 पॉईंट्स तयार करत वक्तृत्व कलेसंबंधी काही पॉझिटिव्ह सूचना घ्यायच्या. काही पॉझिटिव्ह सूचना. पहिला पॉईंट येतात ॲक्सेप्टन्स करायचं. सेकंड पॉईंटमध्ये पासून 12 पॉईंटपर्यंत काय करायचं, पॉझिटिव्ह सूचना घ्यायची. बघा प्रोसिजर मी पुन्हा तुम्हाला सांगतो. पहिला पॉईंट इथं आहे, सेकंड इथं आहे, थर्ड इथं आहे, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8, 9, बरोबर. त्याच्यानंतर 10, 11 आणि 12. एकूण 12 पॉईंट. पहिला पॉईंट फक्त ॲक्सेप्टन्स आणि सेकंड टू 12 पॉईंटपर्यंत काय करायचं, पॉझिटिव्ह सजेशन. समजलं का बघा? त्याचीच ही चिनी लोकांचीच विद्या आहे. ह्याला फक्त EFT म्हटलं जातं. हे इमोशनलशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आवडतात. तुम्ही कुठल्याही लोकांना भीती जर असेल त्याला सांगायचं हे तेवढं पॉईंट त्याला तर म्हणायचं. संपलं ते भीती काय सोडून निघून भीती जर आम्ही चुकली झालं त्या टेक्निक. समजले का बघा? आता आपण सगळे करायचं. तुमची वेगवेगळी भीती असेल तुम्ही त्या वेगवेगळ्या भीतीचा नंतर घरामध्ये करा. पण आता आपण स्टेज क्लिअरबद्दल ती करून घेऊया. चला तेच मनामध्ये 3 वेळा रिपीट करा. ते फक्त तुम्हाला पॉईंट सांगत जातो. त्यांच्याकडून तुम्ही जरा पॉइंट्स बोला मग असे. मी बोलतो की चला ते पॉईंट झाला. नेक्स्ट पॉईंट कुठं आहे, आयब्रो. तर आयब्रो. हां गुड गुड. नेक्स्ट सूचना घ्या. कुठली सूचना केव्हा घेतलं तर चालेल, हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नाही. कुठली सूचना घ्या. नेक्स्ट पॉईंट आयब्रो. हां आयब्रो नंतर इथं चला डोळ्यांच्या बाजूला रिपीट करा सूचना. जास्त सूचना रिपीट करा. वेगवेगळ्या सूचना घ्या. चला नेक्स्ट अंडर द आय. डोळ्यांच्या खाली एकदम गालावर नाही, जरासं डोळ्यांच्या खाली जास्त गालावर नाही. रिपीट दी सजेशन. सेम सजेशन रिपीट करा. रिपीट जास्त मनामध्ये करा. हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नाही. तुम्हाला जे आवडेल ते सुद्धा घेऊ शकता. सगळे घ्या. चला नेक्स्ट अंडर द नोज. Next, under the mouth. Next, इथं collarbone. Collarboneच्या खाली. नेक्स्ट इथं 4 बोट सोडायचे आणि 5व्या बोटाला बरोबर. सूचना मला रिपीट करायचं. सूचना रिपीट करत चला. नेक्स्ट
सूचना मात्र मला चालूच ठेवायचं. अरे कुठं करायला डोकं नाही तर बाजूला पॉईंट बघा की हां लास्ट बोर्ड घे. असं वर नव्हे, डोळे उघडा, डोळ्यावरून चुकी करू नका, डोळे उघडून बघा. इथं साईडला वर नव्हे, तुम्ही वर करायला लागला संदर्भ सगळं विचारायचं. साईडला करा, साईडला आतल्या बाजूला. ओके चला. त्याच्यानंतर इथं शेवटचे ते 2 बोट आहेत त्याच्या टोकाजवळ वरच्या बाजूला सगळ्या सूचना रिपीट करा. त्याच सूचना पटपट रिपीट करा आणि त्याचा अर्थ समजून घ्यायची. सूचनाचा अर्थ काय ते आतला अर्थ समजून घेऊन ते रिपीट करा. हात वर करा. नाही का माहिती नाही का? ठीक आहे बघा. सगळ्यांना आहे का? प्रयोग मला करायचा आहे. लक्षात घ्या, सगळ्यांना भीती जर असेल ना तो प्रयोग कॉमनली करूया किंवा एखादा दुसरा असेल तर मग त्याच्यामध्ये वेळ घालवायला नको. एवढंच करायचं, कॉमनली करायचं. ओके हां नाही ते पूर्णपणे घालून टाकूया. ओके पूर्णपणे घालून टाकूया. मी सांगतो तसं पटपट करायचं. हां अजून एक 2 टेक्निक आहे त्या पण मी तुम्हाला तुमच्या अंतर्मनावर काही चांगल्या सूचना नंतर देणारच आहे. ओके आणखीन एक 2-3 प्रयोग आपण करणार आहोत. तर चला मी सांगतो त्या पद्धतीने सगळ्यांनी करायचं. बघा तुम्हाला ज्याची भीती आहे ना तर त्या भीतीबद्दल आठवायचं. फॉर एक्झाम्पल समजा कोणाला प्रवासाची भीती असेल, मी सांगतो तसं काय करायचं त्या आठवायचं. तर तुम्ही 3 वेळा खोल श्वास घ्या. खोल श्वास घेऊन डोळे बंद करून तुम्हाला ज्याची भीती वाटते ना ते भीती आठवायची आणि त्या भीती आठवल्यानंतर ते भीती किती टक्के वाटतं त्याचं स्केल द्यायचं. समजा 5% आहे, 10% आहे, 80%, 90% अशा पद्धतीने. ओके आज आपण ते भीती पूर्णपणे घालून टाकूया. चला मी सांगतो तसं करा. खोल श्वास घ्या. 3 वेळा खोल श्वास घ्या. श्वास घ्या आणि श्वास सोडा. आता भीतीदायक प्रसंग आठवा. तुमच्या जीवनामध्ये असं काय घटना घडलेल्या आहे त्याच्यामुळे तुम्ही भीतीदायक म्हणजे भीती वाटते, तुम्हाला टेन्शन वाटतं. म्हणजे जे प्रसंग तुमच्या मनातून जात नाही तो प्रसंग आठवा. ते काही असू दे, वाईट घटना, भीतीदायक प्रसंग ते तुम्ही आठवा. आठवून त्याला एक स्केल द्या. 0 ते 100%. किती टक्के भीती वाटते अजून? तर 50% आहे, 60% अंदाजे आहे. तुम्ही अंदाजे मला 50% भीती वाटते, 60% भीती वाटते असं. ओके डोळे उघडा. तर तुम्ही केलं का? आता बघा मी एक उदाहरण देतो त्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी टॅप करायचं. आजच्या आज ते भीती निघून जाईल. भीतीवरती कुठल्याही प्रकारचे औषध नाही, पण मी जे सांगतो ते तुम्हाला तुरंत असं रिझल्ट देणारा एक टेक्निक आहे. ओके तर फॉर एक्झाम्पल समजा एखाद्याला प्रवासाची भीती वाटत असेल तर त्यांनी काय करायचं बघा. इथं असं टॅप करायचं. टॅप करताना काय म्हणायचं, जरी मला प्रवासाची भीती वाटत असते तरी मी त्याच्या पूर्णपणे स्वीकार करतो. जरी मला प्रवासाची भीती वाटत असते तरी मी त्याच्या पूर्णपणे स्वीकार करतो. असं तुमच्या भीतीबद्दल असं उल्लेख करायचा. समजा एखाद्याला स्टेज भीती आहे, जरी मला स्टेजबद्दल भीती वाटत असते तरी मी त्याचा पूर्णपणे स्वीकार करतो. असं तुम्ही ते विचार करा कुठली भीती आहे. असा हे बघा, इथला पॉईंट आणि इथला पॉईंट दोन टॅप करा. चला करत
3 वेळा मनातल्या मनात म्हणा, मनातल्या मनात 3 वेळा म्हणा. ती भीती असू दे, कुठलीही वाईट प्रसंग असू दे, ते मनातून जात नाही, ते त्याला घालवायचं मनातून. काही असू दे. चला, जरी मला जे काय असेल ते म्हणा, त्याच्याबद्दल भीती वाटत असली, टेन्शन येत असले, तरी मी त्याचा पूर्णपणे स्वीकार करतो. पॉईंट चुकू नका. पॉईंट हिच्या मधल्या तेव्हा हे इथं एक पॉईंट आहे, इथं एक पॉईंट आहे, असं 2. असं व्हायचं. नाही तसं काही नाही. तसंही तुम्ही करा, फक्त इथं दाब पडायला. जरी मला XYZ बद्दल भीती वाटत असली तरी मी त्याचा पूर्णपणे स्वीकार करतो. ओके, गुड. आता बघा, एकूण 12 पॉईंट आहेत आपल्या शरीरामध्ये. मी तुम्हाला त्याचे सिद्धांत वगैरे सांगत नाही, जस्ट करत जावे, फक्त रिझल्ट घेऊया त्याचा. इथं एक पॉईंट आहे. हा त्याग करता करता मी म्हणतो तसं मनातलं मत म्हणत चालतो. मनातलं मत म्हणायचं, माझं माझ्या मनावर आणि मनातील विचारावर पूर्ण नियंत्रण आहे. मनातलं मत तुमचे तुम्ही म्हणा, माझं माझ्या मनावर आणि मनातील विचारावर पूर्ण नियंत्रण आहे. गुड. इथं एक पॉईंट आहे. इथं असं टॅप करा, आयब्रोच्या सुरुवातीला, आयब्रोच्या सुरुवात आहे ना तिथं, या पॉईंटला टॅप करायचं आणि मी सांगतो तसं म्हणा, मी स्वतःवर आणि स्वतःच्या जीवनावर खूप प्रेम करतो. मी माझ्यावर आणि माझ्या जीवनावर खूप प्रेम करतो. मी माझ्यावर आणि माझ्या जीवनावर खूप प्रेम करतो. नेक्स्ट, इथं पॉइंट आहे, तो टॅप करा. माझ्या मनातील सर्व प्रकारची भीती, ताण तणाव, नैराश्य पूर्णपणे निघून गेलेलं आहे. माझ्या मनातील सर्व प्रकारची भीती, ताण तणाव, नैराश्य पूर्णपणे निघून गेलेलं आहे. डोळ्यांच्या बाजूला जिथं खड्डा आहे तिथं डोळ्यांच्या खाली देवाच्या कृपेने माझ्या मनामध्ये प्रचंड धाडसपणा आलेला आहे. माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास वाढलेला आहे. मनातलं मत म्हणा, देवाच्या कृपेने मी खूप धाडसी झालो आहे. माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास वाढलेला आहे. नेक्स्ट, देवाच्या कृपेने मी सर्व प्रकारच्या विकारापासून मुक्त झालो आहे. देवाच्या कृपेने मी सर्व प्रकारच्या विकारापासून मुक्त झालो आहे. नेक्स्ट, मला प्रत्येक कामामध्ये यशस्वी बनवत आहे. देव सतत माझ्याबरोबर राहून माझ्या प्रत्येक कामामध्ये मला यशस्वी बनवत आहे. इथं एक पॉइंट आहे कॉलर बोनच्या खाली. एक पॉइंट लक्षात ठेवा, कॉलर बोनच्या खाली एक पॉइंट आहे. या पद्धतीने टॅप करायचं. माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास वाढलेला आहे, धाडसपण वाढलेलं आहे. इथं कॉलरच्या इथं डोळे बंद करायची गरज नाही, पण पॉइंट व्यवस्थित करा. कॉलर बोनच्या जस्ट खाली, जास्त खाली पण नको, वर पण नको. इथं माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास वाढलेले आहे, धाडसपण वाढलेलं आहे. नेक्स्ट, इथं 4 बोट सोडून 5व्या बोटावरती एक पॉइंट आहे. मी नेहमी पॉझिटिव्ह विचार करतो, चांगलेच विचार करतो. मी नेहमी पॉझिटिव्ह विचार करतो, चांगले विचार करतो. माझ्या मनामध्ये फक्त चांगलेच विचार येत असतात. दोन्हीकडे करायचं, इकडे झाले की इकडे एकदा.
मी नेहमी चांगले विचार करतो, पॉझिटिव्ह विचार करतो, माझ्या मनामध्ये फक्त चांगले विचार येत असतात. नेक्स्ट नाही, इथं फक्त 4 बोट, एकदम खाली नाही, 4 बोट इथून काट्यातून 4 बोट म्हणजे 5व्या बोटावरती पडावं. चला नेक्स्ट, इथं एक पॉईंट आहे बोटाच्या यामध्ये. हां हां तिथं एक पॉईंट आहे. चला हा टॅप करा. देवाच्या कृपेने मी नेहमी आनंदी, प्रसन्न आणि मस्त मजेत असतो. देवाच्या कृपेने मी नेहमी आनंदी, प्रसन्न आणि मस्त मजेत असतो. साईडला समोर नाही, हां साईडला. देवाच्या कृपेने मी नेहमी आनंदी, प्रसन्न आणि मस्त मजेत असतो. नाही 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 नाही, तुम्ही चुकीचे करता. मला आता खूप छान वाटत आहे, फ्रेश वाटत आहे, मस्त वाटत आहे. मला आता खूप छान वाटत आहे, फ्रेश वाटत आहे, मस्त वाटत आहे. शेवटचे 2 बोट तिथं, तिथं असं टॅप करा. शेवटचे 2 बोट, शेवट हां शेवट लास्ट, हां 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 लास्ट बोट तिथं टॅप करा. हां हां 2 बोटाच्या पाठीमागे. देवाने मला अत्यंत आनंदी, यशस्वी, सुख समृद्धीयुक्त जीवन दिल्याने देवाचे मी आभार मानतो. देवाने मला अत्यंत आनंदी, यशस्वी, सुख समृद्धीयुक्त जीवन दिल्याने मी देवाचे आभार मानतो. देवाला धन्यवाद देतो. थँक्स गॉड. पॉईंट मात्र करेक्ट करा. देवाचे आभार मानतो. नाही तुम्ही चुकीचे करता. काय बघा की माझे डोळे बंद करू नका. तुम्ही डोळे बंद. चला आता पुन्हा डोळे बंद करा आणि 3 वेळा करून श्वास घ्या आणि मगाशीचा प्रसंग आठवा. आता किती टक्के भीती वाटते बघा त्याच्याबद्दल. मगाशीचा प्रसंग आठवा. आता किती टक्के भीती वाटतंय. डोळे उघडा. किती टक्के लोक भीती कमी झालेले असे किती लोक आहेत. भीतीचं प्रमाण कमी झालेलं मगाशीपेक्षा. गुड. फक्त पुन्हा एकदा जस्ट ते करत जाऊया. चल फक्त पॉईंट. नेक्स्ट, मी स्वतःवर आणि माझ्या जीवनावर खूप खूप प्रेम करतो. मी माझ्यावर आणि माझ्या जीवनावर खूप प्रेम करतो. मात्र सर्व भीती ताणतणाव नैराश पण निघून गेलेला आहे. चला नेक्स्ट इथं डोळ्यांच्या खाली. माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास वाटलेला आहे, धाडसपणा वाटलेला आहे. देवाच्या कृपेने मी सर्व प्रकारच्या विकारापासून मुक्त झालो आहे. देवाच्या कृपेने मी सर्व प्रकारच्या विकारापासून मुक्त झालो आहे. आता मला फ्रेश वाटत आहे, छान वाटत आहे, हलकं वाटत आहे.